केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहे। आपण बघू शकता की याच आतमधल्या केबिनमध्ये वाल्मिक कराड यांची जी तपासणी आहे ती सुरू आहे। उपजिल्हा रुग्णालयातले वेगवेगळे डॉक्टर त्यांची या ठिकाणी आरोग्य तपासणी करत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। नियमानुसार कोर्टात हजर करण्याच्या आधी आरोग्य तपासणी करावी लागते आणि त्यानुसार ही आरोग्य तपासणी सुरू आहे। ही आरोग्य तपासणी झाल्यानंतर केज पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर केज न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित केलं जाणार आहे। वाल्मिक कराड यांचे वकील सुद्धा न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत आणि अगदी काही वेळात ही आरोग्य तपासणी झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड यांना केज न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाणार आहे। सीआयडीच्या विनंतीनुसार आज केज न्यायालय उशिरापर्यंत उघडे ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्या केसवरती सुनावणी केली जाणार आहे। खरं तर मसाजोग इथल्या आवादा पवनचक्कीच्या कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा दाखल झाल्यानंतरच काही दिवसांनी ते फरार सुद्धा झाले होते। फरार झाल्यानंतर अनेक दिवस त्यांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात होता। मात्र आज अखेर सकाळी वाल्मिक कराड हे सीआयडीच्या पुणे कार्यालयामध्ये सरेंडर झाले होते। सरेंडर झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी केजमध्ये आणण्याचा निर्णय घेतला होता। सध्या केजमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर केज न्यायालयामध्ये दाखल केलं जाणार आहे। केज न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सरकारी पक्षाच्या वतीने सुद्धा भूमिका मांडली जाणार आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे वकील सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे न्यायाधीश नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र साधारणपणे पोलिसांकडून त्यांना कोठडी मागितली जाणार आहे। आपण बघू शकता की वाल्मिक कराड आता बाहेर येत आहेत। पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। त्यांची आरोग्य तपासणी गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून सुरू होती, ती कदाचित आता पूर्ण झाली असावी आणि वाल्मिक कराड यांना आत्ता रुग्णालयातून बाहेर सुद्धा काढलं जाऊ शकतं आणि थेट जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी त्यांना हजर केलं जाऊ शकतं। या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात इथेही पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि केज शहरामध्ये सुद्धा सगळीकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। केजमध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूचे समर्थक जे आहेत ते जमलेले आहेत। त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज सुद्धा करावा लागला होता। दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुद्धा काही वेळा करण्यात आली होती। मात्र बीड पोलीस सध्या प्रचंड अलर्ट मोडवरती आहेत आणि त्यांनी लाठीचार्ज करून आणि त्याचबरोबर पोलीस बळाचा वापर करून सुद्धा या ठिकाणी जमलेला जमाव जो आहे तो सुद्धा पांगवलेला आहे। त्यामुळे बीड शहरातलं केज शहरातलं वातावरण शांत जरी असलं तर परिस्थिती तणावजनक असल्याची सुद्धा चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराड यांना केज न्यायालयात हजर करण्यासाठी या ठिकाणी जो मांजरसुंबा ते अंबेजोगाई जाणारा रस्ता आहे तो सुद्धा रस्ता थांबवण्यात आलेला आहे आणि केज पोलीस स्टेशनचे सगळे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी केज उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहेत। मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। साधारण 100 ते 125 पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरात लावण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे परिपडसाद जे आहे ते उमटले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर या ठिकाणी वाल्मिक कराड यांना अटक जी आहे ती करण्यात आली होती आणि त्यांना आता सरेंडर केल्यानंतर त्यांना आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच त्यांना जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलं जाणार आहे। त्यामुळे जिल्हा न्यायाधीश वाल्मिक कराड यांना किती दिवसाची पोलीस कोठडी देतात, काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नक्कीच। मात्र दत्ता, अगदी महत्त्वाची अशी बाब आहे, तीव्र सध्या वातावरण आपण बघतोय आणि त्या सगळ्या घटनांनंतर आता वाल्मिक कराडची किती दिवसांची कोठडी पोलीस मागणार आहेत? पोलिसांशी काय तुमचं बोलणं झालंय का? खरं तर यापूर्वी जे काही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांना सुद्धा 6 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी न्यायालयाने दिलेली आहे। आता वाल्मिक कराड हे सरेंडर झाल्यानंतर त्यांना सुद्धा 6 तारखेपर्यंत प्राथमिकी जी आहे ती पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि 6 तारखेला हे सगळे आरोपी जे आहेत ते एकत्रितरित्या पुन्हा एकदा न्यायालयामध्ये आणले जातील आणि त्यानंतर तपास किती शिल्लक राहिलाय याचा अंदाज घेऊन पुन्हा पोलीस जे आहे ते पोलीस कोठडी मागू शकतात। तपास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पोलीस कोठडीची गरज उरत नाही त्यावेळेला या सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली जाते आणि न्यायालयीन कोठडी आपण बघू शकता की वाल्मिक कराड यांना सध्या बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि जिल्हा न्यायालयामध्ये जे आहे ते त्यांना दाखल केलं जाऊ शकतं। या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त आहे। पोलिसांच्या कड करून या ठिकाणी वाल्मिक कराड यांना गाडीमध्ये बसवण्यात येणार आहे आणि त्यांना नेणार आहे। अण्णा काही आरोप खोटे आहेत का? अण्णा काही बोलायचं म्हटले काय? कसं लागते आरोप? चला दाबा। अण्णा काही बोलणार का? काय भूमिका आहे तुमची? आरोपाबद्दल काय बोलणार अण्णा? कराड साहेब आरोपाबद्दल काय मत आहे? तर हे बघू शकता की वाल्मिक कराड यांना आता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यांची जवळपास 20 ते 25 मिनिटे आरोग्य तपासणी झाली होती आणि त्या